ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। साम्भजे नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। शिवयोगी सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सिद्धेश्वर भगवान की जय। गुरु महाराज गुरु जावे
दीनबंधू विश्वनाथा दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन दीनबंधू विश्वनाथा दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय माझे हृदय बंधू विश्वनाथा दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन विश्वनाथा दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन म्हणे महादेव किंकर म्हणे महादेव किंकर म्हणे महादेव किंकर जवळी राहावे निरंतर जवळी राहावे निरंतर जवळी राहावे निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन जवळी पहिलं होता तसा आवाज करायचा काय कोणाची न धरीच आस मी कोणाची न धरीच आस आता मी कोणाची न धरीच आस मी कोणाची न धरीच आस आमचा विश्वास तुझे पायी आमचा विश्वास तुझे पायी आमचा विश्वास तुझे पायी मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे चित्ते आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण आलो आम्ही जीवे भावे शरण आलो आम्ही जीवे भावे शरण आलो मारी तारी चित्ती आहे ते करावे चित्ते आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे
ते करावे जिथे आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण आलो आम्ही जीवे भावे शरण आलो आम्ही जीवे भावे शरण आलो शरण शरण आलो तुझ्या नामाची आवडी 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 जीव चर फडी सुका तुठा माळी पुणे सुका माळी पुणे सुका मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण आलो आम्ही भावे शरण आम्ही भावे शरण आलो एक वेळा भेटी जावी शिवदासा वेळा भेटी जावे शिवदासा एक वेळा भेटी द्यावी शिवदासा वेळा भेटी जावे शिवदासा मग सुखे पैसा तरीचा मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण आलो भावे शरण आम्ही जीवे भावे शरण आलो शंकर टाळी टाळी वाजवा सर्वांनी शंकर शंकर उमाई शंकर उमाई न धरिती आस आता मी कोणाची न धरिती आस आता मी कोणाची न धरिती आस आता मी कोणाची धरिती आस आता मी कोणाची न धरिती आस आता मी कोणाची न धरिती आता मी कोणाची न धरिती आस आता मी कोणाची न धरिती आस माझा विश्वास आमचा विश्वास अमुचा विश्वास तुझे पाय मारी तारीचे आहे ते करावे मारी तारीचे आहे ते करावे
आमुचा विश्वास तुझे पायी मारी तारी जिंदगी आहे ते करावे मारी तारी जिंदगी आहे ते करावे मारी तारी जिंदगी आहे ते करावे आता मी कोणाची नजरती आज आता मी कोणाची नजरती आज आता मी कोणाची नजरिसी आज आता मी कोणाची नजरिसी आज फुला विश्वास तुझे पाय फुला विश्वास तुझे पाय मारी तारी आहे ते करावे मारी तारी आहे ते करावे मारी तारी आहे ते करावे विश्वास तुझे पायी आपला विश्वास तुझे पायी मारी तारी आहे ते करावे मारी तारी आहे ते करावे मारी तारी आहे ते करावे जीवे भावे शरण आलो
महाराज, आता आम्ही कोणाची न धरीच आस, आमुचा विश्वास तुझे पायी, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो, शरण आलो तुझ्या नामाची आवडी, जीव चरफडी तया सुखा, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो। एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, मग सुखे बैसा अंतरीच, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो। शिवहर यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा, तां धर्मचारिणीं शंभो तं नमामि शिवां परं, तं नमामि शिवां परं, तं नमामि शिवां परं। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा शिवा शिवा, ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा। सर्वदेवाची या देवा, सर्वदेवाची या देवा, देवा देवा देवा, सर्वदेवाची या देवा, सर्वदेवाची या देवा, देवा देवा। ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा, ओम नमो जी सदाशिवा। देवा देवा देवा, देवा देवा, सर्व देवाची सदाशिवा, सर्व देवाची या देवा, आता आम्ही कोणाची न धरीच आस,
आमुचा विश्वास तुझे पायी, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरणालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग महान शिवभक्त असणारे शिवपरंपरेतील संत श्री संत शिवदास महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवदास महाराज हे भगवंता, मी तुला जीवाभावानं अशा प्रकारचा शरण आलेला आहे आणि या संसारामध्ये मी कोणाचीच अशा प्रकारची आसक्ती ठेवलेली नाही. जी काही माझी आसक्ती असेल, जो काही माझा विश्वास असेल, तो विश्वास फक्त तुझ्या चरणावरती आहे असं प्रतिपादन करणारा अभंग आहे. शिवहर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याचा हा नामजप सोहळा आणि त्या 1 महिना अखंड शिवनामाचा जो सोहळा आहे, यावर्षी तरुण मंडळीचा हा संकल्प की दर सोमवारी या शिवनामाच्या या गजरामध्ये 1 मासामध्ये दर सोमवारी कीर्तन व्हावं, अशी शुद्ध आणि सात्विक त्यांची भावना आणि त्याच भावनेपोटी चालत असलेला हा 1 महिना अखंड शिवनाम जप सोहळा. आजचा हा जवळजवळ 3रा सोमवार आणि या 3ऱ्या सोमवारीची सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या साक्षीनं अज्ञान पामर बालकाकडे आलेली सेवा अगदी 3-4 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न. शिवहर आमचे पकवाजी रागात बघालेत माझ्याकडे. नाही, वेळेमध्ये करूया. हो, काही अडचण नाही. हे सगळे बसल्यावर आपणही करूत का आहे त्याला, बघूतच होईल तस. तुम्ही कडला का बसले आज? तुम्ही इथं येऊन बसा समोर. मला काय कमरत अडचण आहे की काय ताप आहे? थोडक्या वेळामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. या मनुष्य जीवनामध्ये, या जगामध्ये बहुतांश लोक जी आपली आसक्ती आहे ती सगळी आसक्ती संसारामध्ये आपण ठेवलेली आहे आणि त्या संसाराच्या आसक्तीपायी आपल्याला असं वाटू लागलेलं आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका, चुळबुळ करू नका. आज हे 3रं कीर्तन आहे बरं का, म्हणून लक्षपूर्वक श्रवण करा. या बहुतांश संसाराच्या या घाई गडबडीच्या वातावरणामध्ये जी आपली आसक्ती अशा प्रकारची आहे ती फक्त संसारातच आपण ठेवलेली आहे. मर्यादित आपली आसक्ती आहे आणि याच संसारामध्ये वारंवार 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 आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. ते सुख शोधण्याचं साधन आपण बदलत असतो. कधी या साधनामध्ये सुखाचा विचार करतो, कधी त्या साधनामध्ये सुखाचा विचार करतो, कधी फलाण्या साधनामध्ये, कधी बिस्ताण्या साधनामध्ये.
प्रत्येक साधनाचा विचार करून करून यात सुख मिळेल काय, त्यात सुख मिळेल का, असे बरेच आपण प्रयत्न करतो, पण ते सुख आपल्या हाताला सापडत नाही. का बरं सापडत नसेल? कारण या संसाराचा नियमच आहे. संसरती इति संसारः. शिवार जो केल्यानंतर आपणच सरून जातो, पण तो सरत नाही, याला संसार म्हणावं. शिवार या संसारात किती जण गेले, किती जण गेले, अहो पत्ता लागला नाही, पत्ता लागला नाही. नाही का? मला एक सांगा, या जगामध्ये आजपर्यंत किती लोक मेले असतील? सांगता येईल? नाही सांगता येणार. बर, भारत देशामध्ये आजपर्यंत किती लोक मेले असतील, किती लोक गेले असतील? सांगता येईल? नाही सांगता येणार. बरं जाऊ द्या, लहान बोलूत आता. आपल्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत किती लोक गेले असतील? सांगता येईल? नाही सांगता येणार. बरं, जिल्ह्यामध्ये आजपर्यंत किती गेले असतील? जाऊ द्या, तालुक्यामध्ये आजपर्यंत किती गेले असतील? तेवढं कशाला, आपल्या गावाचं घ्या की. ताकबिडामध्ये आजपर्यंत कधी निर्माण झाले की गाव, कोणाला ठाऊक? आजपर्यंत किती गेले असतील आपल्या गावामध्ये? सांगता येईल? नाही सांगता येणार. बरं, आपल्या वार्डामध्ये किती गेले असतील? नाही सांगता येणार. जाऊ द्या, आपल्या घरामध्ये, ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरामध्ये आजपर्यंत किती माणसं गेले? बोला, सांगता येईल? सांगता येईल? नाही महाराज. आजपर्यंत या संसार सागरामध्ये किती माणसं आले, किती गेले आणि किती जातील याचा थांग पत्ता नाही. शिवार याचा विचार आपण कधी केलाय? नाही महाराज. आम्ही आपले मस्त आपल्या संसाराच्या कामामध्ये, धंद्यामध्ये मस्त अशा प्रकारचे बागडायला लागलो आहोत. खाओ पिओ, ऐश करो, उड्या मजा. पण कधी स्वहिताचा विचार आपण केलाय? बरं, तोच विचार आपल्यावरती आपण ठेवलाय. आपणही जायचंय, आपल्यालाही जायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही जायचंय. अहो आपल्यालाच काय, सर्वांना जायचंय. जाणे आहे आहे रे सर्वांची, जाणे आहे रे सर्वांची, जाणे आहे रे सर्वांची, जाणे आहे हो सर्वांची, जाणे आहे सर्वांची, जाणे आहे सर्वांची.
एकदा सुंदर प्रमाण दिलं. काय गजर व्हायलाय आज नामाचा, नामाचा गजर. जाणे आहे हो सर्वासी, कोणाकोणाशी? एक म्हणला मला नाही म्हणला हे प्रमाण. तू राय की कोणीही राय, जावं सर्वांना लागणार आहे. पण एक विचार महत्वाचा मी मांडून गेलो की विचार अशा प्रकारचा महत्वाचा आहे. करा विचार मनासी. काय विचार करायचा आहे? स्वहिताचा विचार करायचा आहे, स्वात्महिताचा विचार करायचा आहे, जीव शिवाचा विचार करायचा आहे, सोहम पदाचा विचार करायचा आहे. शिवार हा विचार आपल्या जीवनामध्ये आहे. काही लोक म्हणतील हे हसवी नाका चाललंय, आपला बाणाच नाही ते बरं काय. कधी योगायोगाने मध्ये आलं तरी येईल काही. पण मूळ कीर्तन परंपरा जी आहे, कीर्तन म्हणजे आपण रडलं पाहिजे, हसलं नाही पाहिजे. शिवार कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या हृदयाचा बाण फुटला पाहिजे, कळवळा आला पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. अरे काय सांगितलेलं आहे कीर्तनामध्ये, आणि माझं जीवन या कीर्तनाच्या संबंधातून कुठे आहे याचा विचार अशा प्रकारचा प्रत्येकाने करावा. आणि ते कीर्तन ऐकल्यानंतर काय ऐकिले ते धराधानी, ऐकिले ते धराधानी, धानी ऐकिले ते धराधानी, ऐकिले ते धराधानी, ऐकिले ते धराधानी, ऐकिले ते धराधानी. ऐकिले ते धराध्याने, वाचेवदा शूळपाने. ऐकलेलं ध्यानात घ्यावं, ऐकून सोडून देऊ नये. काय करावं? लक्षात घ्यावं. श्रवणाचे 3 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये: श्रवण, मनन, निदिध्यासन. श्रवण केलेलं मनामध्ये घ्यावं आणि मनामध्ये घरी गेल्यानंतर विचार विनिमय करून त्याचं निदिध्यासन करावं आणि ते आचरणात आणावं. शिवहर भक्तीचे 9 प्रकार सांगितले: श्रवणं कीर्तनं यस्य, स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं, सख्यम आत्मनिवेदन. 9 प्रकार भक्तीचे.
त्यातली पहिली भक्ती जर काय असेल तर ती श्रवण भक्ती आहे, श्रवण भक्ती. आणि म्हणून तुम्ही मोठे भाग्यवान आहात, तुम्ही भगवंताचे स्वरूप आहात. श्रवण भक्तीला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि हे लक्षात घेतल्यानंतर काय तात्पर्य काय काढावं तर या संसार सागरामध्ये कुणाच्याही पासून मला सुख, शाश्वत सुख मिळेल असा विचारच सोडून द्यावा महाराज. पहा ना, संसारामध्ये प्रत्येक गोष्टीपासून क्षणिक सुख मिळते, क्षणिक सुख. लहानपणी सगळे कामं सांगतात, दुःख वाटते, मलाच काम सांगालेत, मलाच काम सांगालेत. मोठं व्हावं, मोठा झाला इकडून तिकडून, आता सुख, सुख त्याच्या पुढे उभे राहतं, हा सुखाच्या मागे उभा राहतो. आता मोठा झालो म्हणले, कामधंदा, नोकरी, नोकरी लागणार चालली, काहीतरी कामधंदा, दुःख. आता सुख कुठं थांबलं? नोकरी कामधंद्यामध्ये. भगवंताच्या आशीर्वादाने कामधंदा मिळाला, नोकरी मिळाली, पगार मिळाला, मिळाली म्हणले नोकरी. आता राहिली छोकरी. काय राहिली? बोला की काय राहिली? ऐकू आले की नाही तुम्हाला? काय माईक चालणं आले बरोबर की मजीच भाषा कळणं चालली. आता लागली नोकरी आणि आता हवी आहे छोकरी. आता हीच अवघड झाले फार मोठं. काहीतरी चांगलं नोकरी, काम, धंदा केला, इष्टलिंग अशा प्रकारचं भगवंताची पूजा, नामजप घेतलं तरच काहीतरी मिळेल. अन्यथा गाव गाव अशा प्रकारचे टोळे आहेत. शिवहर शिवहर. प्रत्येक गावाला आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या पोराला कुठंतरी नेऊन चिटका हो, आमच्या पोराला काहीतरी बघा, चिटका. मी म्हणलं काय आता काय डिपूला चिटकू की काय? कुठं चिटकायचंय, कुठं नेमकं आता? त्याचा अर्थ कुठंतरी बघा, काहीतरी बघा. काय करते कामधंदा? ते म्हणले काहीच काम करणार. मग त्याला तसंच राहू द्या, जलमभर पोसा तुम्हीच. इथं चांगले वागणाऱ्याला भेटना चालली. शिवहर. इकून तिकून लग्न जमलं, काहीतरी मुलगी मिळाली. आता सुख तिथं थांबलं नाही, आता पुढे गेलं सुख. काहीतरी मुलबाळ झालं पाहिजे. 10-5 वर्ष झाले, झाला एक मुलगा. आनंद अजून पुढे सरकला. आता मुलगा झाला, एक मुलगी राहावा म्हणले. हे बघा, आनंद पुढेच, सुख पुढेच. झाली इकून तिकून त्याला बहीण झाली, सगळं झालं. आता आनंद मानावं की? आता नाही आनंद. त्या मुलाबाळाचं शिक्षण. आता शिक्षण साधं राहिले गुरुजी, किती पैसा लागायला? लाखो रुपये फी झाली चांगल्या चांगल्या छोट्या छोट्या लेकरांची. हो, ते सुद्धा अवघड झालेलं आहे. त्याची चिंता, चिंता 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 चिता. शिवहर. आणि मग या संसारामध्ये इथे सुख मिळेल, तिथे सुख मिळेल, तिथे आनंद मिळेल, हे शोधत 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 आपलं सगळं अशा प्रकारचं आयुष्य काय सुखाचा विचार नाही
सुख बांधवडी संप्रदायाचं प्रमाण. सुखाचा विचार नाही कोठे, सगळीकडे अशा प्रकारचं काय आहे, दुःख आहे. या संसाराचा नियमच आहे, दुःखस्यानंतरम सुखम, सुखस्यानंतरम दुःखम. या संसाराचे दोन तट आहेत, एक सुखाचा आणि एक काय, दुःखाचा. यामधून हा मनुष्य प्रवास करत असतो. सुख कधी थोडं मिळते, सुख मिळाले की आनंद वाटते माणसाला. बरं झालं, माझ्या जीवनामध्ये चांगलं झालं भगवंताच्या आशीर्वादानं. पण म्हणत नाही ते, भगवंताला श्रेय देतच नाही. चांगलं झालं की मजामुळं झालं, मी केलं म्हणला, वारे वा पठ्या, मी केलं म्हणला सगळं. मजामुळं आहे, मजामुळं घर चाललंय, माझ्यामुळं हे शेतात काहीतरी चांगलं आहे. मी जर नसलो तर सगळा उद्दा माद्दा करून टाकीत होते म्हणतात की होय मारुती पाटील, म्हणतात की नाही असं माणसं. म्हणून जातात सहजच. चांगलं झालं की मी केलं आणि वाईट झालं की दुसऱ्यानं केलं. शिवहार. देवाला कधीच श्रेय देत नाही आपण, लक्षात घ्या मी काय बोलतोय. सगळं श्रेय भगवंताला दिलं पाहिजे. या भगवंताच्या आशीर्वादानं, शिवाच्या आशीर्वादानं माझ्या जीवनामध्ये जे काही चांगलं आहे ते चांगलं होऊ लागलेलं आहे, अशी भावना कधी होईल आपली. हां, परमात्मा सुख देणारा आहे म्हणून पूजन करावं, त्याचं नाम घ्यावं. सुखाचं श्रेय भगवंताला दिलं पाहिजे. मी केलं हे नाही जमत. आणि हेच शिवदास माऊलींना प्रचिती आलेली आहे. या संसारामध्ये सगळीकडे त्यांनी पाहिलं, सगळं दुःखरूप सगळं हे दिसायला लागलेलं आहे. आणि एक सुख जर पाहिलं तर त्याच्या चरणावरचं सुख मोठं आघात आहे. आणि म्हणून शिवदास माऊली अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, आता मी कोणाची न धरीत आस, आता मी कोणाची न धरीत आस, आता मी कोणाची न धरीत आस, आता मी कोणाची आता मी कोणाची
वर्तमान कालवाचक शब्द आहे. आता भूतकाळामध्ये जे झालं ते होऊ द्या. जे व्हायचंय ते झालेलं आहे. चांगलं झालं असेल, वाईट झालं असेल, बरं झालं असेल, बुरं झालं असेल, जे काही झालं असेल, पाप झालं असेल, पुण्य झालं असेल, पण आता काय करायचं आहे? कुणाचीच आस धरायची नाही. मग संसारात राहायचं की नाही? गटोड बांधून निघून जायचं का? नाही. संसारामध्ये राहायचं, पण त्या संसाराची आसक्ती करायची नाही. शिवहर. आमची आसक्ती सगळी अशा प्रकारची त्या संसारात बसलेली आहे. म्हातारं बाजत पडलं, जन्मात कधी देवाचं नाव घेतलं नाही. थोडं ऐका लक्षपूर्वक. जन्मात कधी शिव म्हटलं नाही, शंकर म्हटलं नाही, महादेव म्हटलं नाही, काही म्हटलं नाही. वासुदेव म्हटलं नाही, केशव म्हटलं नाही, नारायण, कोणतंही देवाचं त्यानं भजनच केलं नाही. जन्मभर 85 वर्ष झाले बाजत पडलं. आसक्ती सांगू लागलो, आसक्ती. आणि आपले बाबा आता जाणार आहेत. मुलांना थोडं कळू लागलं आता हे 1-2 दिवसाचे काय आहेत. बोला की हे मोकळं बोला. हो, काय आहेत 1-2 दिवसाचे? होय पाटील, हां असं बोलत जा की 1-2 दिवसाचे बाबा आता सोबती आहेत. काही बोलत नाहीत, खात नाहीत, पित नाहीत. काय करावं? डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरनं गोळ्या, इंजेक्शन काय द्यायचं ते दिलं. बघा म्हणले, काही गॅरंटी नाही, बघा 1-2-4 दिवस. म्हातारं तसंच झोपलेलं आहे, वरी बघू लागलं. शेवटी मुलाबाळांना प्रश्न पडला आणि ते बोलता बोलता 2च शब्द बोलायचे. वा के, वा के, वा के, असंच म्हणायचं. 2-4 लेकरं होते. श्रीमंत घराणं होतं. त्याला वाटलं धन फिन सांगाले काय की कुठं ठेवलेलं. वाड्यात कुठं तरी धन आहे असं काही बाई सांगत असेल, वाटू लागलं लेकरायला. बिचारायनं मोठ्या डॉक्टरकडून इंजेक्शन आणलं. निळकंठ गुरुजी मोठ्या डॉक्टरला बोलवलं. काय ते MD असते ते. आमचे बाबा बोलणार आहेत आणि काहीतरी त्याला थोडं बोलायसारखं काहीतरी औषध द्या. बोलते म्हणले 50,000 रुपये लागतात. 1,00,000 रुपये घ्या म्हणले. पण 2 मिनटं आमच्या बाबाला काय करा, बोलवायला लावा. काय सांगाले ते सांगू द्या की आम्हाला. धन कुठं ठेवले, शेतात ठेवले, घरात ठेवले पुरून की भिताडात ठेवले, काय कसं केले आम्हाला सांगा. एवढं आम्हाला कळू द्या. आणले डॉक्टर. वाय 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 करी ते ॲम्ब्युलन्स आलं. सगळे गावकरी जमले. काय झालं असेल, काय झालं असेल. फलाने पाटील बाजामध्ये बसलेले आहेत, पडलेले आहेत. त्याला बघण्याकरता डॉक्टर आले. सगळं गाव जमा झालं. डॉक्टरनं आधी पैसे घेतले, मागून देना गेल्यावर आधी पैसे घेतले आणि ते भारीचं इंजेक्शन दिलं. केवढ्याचं असते ते. बाबा बोला, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, चटकन बोला. कशाचं बोला येडे हो. ते वासरू केरसुनी खायला चटकून घ्या म्हणले. ते केसरू केरसुनी. शिवहर शिवहर. वासरू केरसुनी खायला घ्या रे म्हणून करून मरून गेलं. भेटलं की काही?
सगळी त्याची आसक्ती संसारामध्ये. परमार्थ नाही, भजन नाही, कीर्तन नाही, कथा नाही, नामजप नाही, काहीच नाही. आला तसा गेला शिवहर. थोड़ा इको दे. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा खाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. ओम नमः शिवाय. सर्वांनी माता माऊल्या इकडं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वा वा वा, किती सुंदर भजन केलं. टाळी वाजवा बरं शेजाऱ्या करता. माय सुमन किती छान भजन केलीशी. ये म्हणाव. इको बंद करा. आता लाईट गेलती की नाही तेव्हा एक माय लांब पडून झोपी गेलती. बघलो मी. पर एक नाव सांग ना तुम्हाला. आता तिचं म्हणणं लाईट गेली तर लोंडून घ्यावं जरासं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. हे सगळे पुढून आलेले, मागून आलेले माणसं, नातू पंतू पत्रंडू याच्याच करता आहे की सगळं केलेला खटाटोप. स्वतः करता जगावं. स्वतः जगून काहीतरी भगवंता करता वेळ द्यावं. त्याकरताच हे 1 महिना शिवभजन नामचिंतन शिवहर. आमुचा विश्वास तुझे पायी, काय सांगाव महाराज. आमचा विश्वास कोणावर आहे सांगा की. तुम्ही बोलता की आता मी जाऊ बघा. हा असं बोला. घरच्यावर आहे म्हणा, बायकोवर आहे म्हणा, कोणावर तरी आहे म्हणा की काहीतरी. महादेवावर. हा. आमुचा विश्वास तुझे पायी. देवाच्या चरणावर अशा प्रकारचा विश्वास ठेवावा. कारण तोच आपला अंतकाळीचा अशा प्रकारचा काय आहे सोयरा आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाला ज्यानं भगवंताचं नाम घेतलेलं आहे त्याला प्रत्यक्ष भगवान शिवजी स्वतःच्या चरणाजवळ अशा प्रकारची जागा देतात. म्हणून आमोचा विश्वास तुझे पायी. आता काय करायचं ते कर. तुला देवा मारी तारची मारी तारे मारी तारे
मारी तारी चित्ते आहे तो करावे मारी तारी आहे तो करावे मारी तारी चित्ते आहे तो करावे मारी तारी मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरणालो. हे देवा, आता आमचा विश्वास तुझ्या चरणावरती दृढ झालेला आहे. आता तुला काय करायचंय ते कर. मला सुख द्यायचे, दुःख द्यायचे, या भवसागरातून तारून न्यायचे की काय मारून टाकायचे ते तू कर. एवढा विश्वास जर देवावर ठेवला तर तो विश्वास ठेवलेला भगवान शिव परमात्मा वाया जाऊ देईल काय? उत्तर द्या. बोला. एवढा विश्वास ठेवल्यावर तो भगवान शिव परमात्मा आपल्या विश्वासाला तडा जाऊ देईल काय? बोला की. जाऊ देणार नाही ही गॅरंटी भक्ताची आहे. शिवहर सुंदर उदाहरण आलेलं आहे शिव महापुराणामध्ये. तुमच्या आशीर्वादानं खूप मोठ्या शिवकथा या ठिकाणी होत असतात. शिव महापुराणामध्ये सुंदर एक सती मातेचं चरित्र आलेलं आहे. पहा, ज्या वेळेला दक्ष राजांनी भर सभेमध्ये भगवान शिवजींचा अपमान केलेला आहे. नाही नाही ते बोल भगवान शिवजीला दक्षानं बोलले, अपमान केला. सगळे शिवगण अशा प्रकारचे क्रोधित झालेले आहे. एकमेकाला श्राप दिला. सगळं चिंतन झालं आणि एक सभा भरवली दक्ष राजानं. मोठा यज्ञ करायचा आहे. प्रजापती होता सगळ्या ब्रह्मांडाचा, राजा दक्ष प्रजापती. मोठा यज्ञ करण्याचं ठरवलं आणि तो यज्ञ भगवान शिवजीच्या विना करायचं ठरवलं. शिवजीला आमंत्रण द्यायचं नाही, अजिबात बोलवायचं नाही. भर सभेमध्ये मी आलो, सगळे देव उठले आणि हे शिवजी उठले नाही. हे काय वाजले? माझा अपमान केला शिवजीनं. सतीला बोलवायचं नाही, शिवजीला बोलवायचं नाही आणि यज्ञ तर करायचा. सगळ्या देवी देवतांना आमंत्रण पाठवलं. सगळ्यांना अशा प्रकारचं आमंत्रण दिलेलं आहे. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्रदेव, सगळे देव अशा प्रकारचे मूळ दिलं होतं. सगळे आपल्या आपल्या पत्न्याला घेऊन त्या ठिकाणी आपापल्या विमानामध्ये बसून यायला लागले आणि येता येता कैलासावरून येऊ लागले. कुठून? होय माय, मला डोळा लागला होता बाबा, तूच सांग म्हणाली. कुठून येऊ लागले माय? कैलासावरून सगळे देव येऊ लागले आणि एवढ्यामध्ये तिथं नारद मुनी हजरच. नारायण नारायण. सती मातेला विचारलं, माते आणि तुम्ही निघाला नाहीत? हे कळ लावाय आलेच की नारद. पण त्या नारदामुळं जगाचं हित होत होतं. आता गाव गाव नारद झालेत, गाव गाव नारद. ह्या नारदामुळं एका गावाचे 2 गावं. शिवहर ह्या नारदापासून
सावध. एका घराचे दोन घर कोण केले? या गावातल्या नारदायनं. लय नारद भारी हात. नारद महर्षींनी सांगितलं, सती माते निघाला नाहीत. ती म्हणली कुठं? अहो तुमच्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ चाललेला आहे, का तुम्हाला जायचं नाही? लक्षात आलं सती मातेला, माझ्या वडिलांनी दक्ष राजांनी भगवान शिवजीला बोलवलेलं नाही, मला बोलवलेलं नाही. वाईट वाटायला लागलं सती मातेला. अहो कुणाच्या माहेरामध्ये जर एखादा कार्यक्रम असेल, एखादं काही मोठं काही होणार असेल, लग्न कार्य वास्तू असेल, आणि त्या जर लेकीला बोलवलं नसेल तर किती वाईट वाटेल बोला. सती मातेला वाईट वाटायला लागलं, अश्रू यायले डोळ्यातून. कधी विचारावं कधी विचारू नये असं वाटू लागलं. भगवान शिवजीच्या समोर गेलेली आहे. प्रभू, वडिलांच्या घरी मोठा यज्ञ, चला ना आपल्याला जायचंय. शिवजींनी सांगितलं, आपण गेलेलं दक्ष राजांना सहन होणार नाही सती, आपल्याला त्या ठिकाणी जाऊ नये. आणि त्यांनी आमंत्रण सुद्धा आपल्याला दिलेलं नाही, कशा करता जावं? समजून सांगितलं शिवजींनी, ऐकलं नाही. मला जायचंय, हट्ट केला, जा तुझी इच्छा. सोबत काही गण वगैरे दिले. सती माता निघालेल्या आहेत. शिवजींनी सांगितलं, जात असताना मात्र तुझी एकही वस्तू इथं ठेवू नको. कारण माहीत होतं माझा भगवान शिव त्रिकाल ज्ञानी आहे, पुढे काय होणार आहे माहिती आहे. तिची वस्तू पाहिल्यानंतर मला जर आसक्ती निर्माण झाली तर दुःख होईल. गेली महाराज सती माता. त्या ठिकाणी पाहते, मारी तारी चित्ती आहे ते करावे, याच्यावर सांगतोय. गेल्यानंतर दक्षानं सांगितलंच होतं, खबरदार, जो कोणी या शिवजीला सतीला अशा प्रकारचं बोलेल त्याला मृत्यूदंड देण्यात येईल. कोणीच बोलायला तयार नाही सतीला. तिच्या बहिणी वगैरे सगळे अशा प्रकारचे बोलायला लागले, हसायला लागले, बसले. पण हिच्याकडं कोणी पाहिलं नाही. शेवटी आईकडे गेली. आई, आम्हाला का बोलवलं नाहीत? कधी तुम्हाला शिवजी कळतील? कधी शिवजीचं महात्म्य कळेल? काय कसं होईल? आई सुद्धा बोलली नाही महाराज. ढळ 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. शेवटी जन्मदात्र्या पित्याकडे जावं म्हणून दक्ष राजाकडे गेली आणि विचारलं, पिताश्री, का तुम्हाला शिवजीचं महात्म्य कळत नाही? का तुम्हाला शिवजींचा अधिकार कळत नाही? अरे ज्या प्रभूशिवाय या जगातलं ब्रह्मांडातलं एक पान सुद्धा हलत नाही, त्याची सत्ता सगळीकडे आहे, त्यांचा अधिकार तुम्हाला का कळत नाही? दक्ष राजा क्रोधित झाला महाराज आणि नाही नाही ते अपशब्द बोलायला लागला. सती मातेनं आपले हात कानावर लावले. आता ही शिवनिंदा माझ्या शरीरानं ऐकलेली आहे. शिवनिंदा ज्या शरीरानं ऐकली ते शरीर अपवित्र आहे, हे शरीर मी ठेवणार नाही. म्हणून सती मातेनं यज्ञकुंडामध्ये उडी मारली. ढण 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 स्वतःचं शरीर अशा प्रकारचं जाळून घेतलं. हे देवा, तुझी मी निंदा ऐकलेली आहे. माझा संपूर्ण विश्वास तुमच्यावर आहे. पुढच्या जन्मामध्ये नक्की तुम्ही मला वरून घ्याल. शिवहर ही गोष्ट भगवान शंकराला कळाली. सती गेली. गणांनी सांगितलं, सती माता गेली. भगवान शिवजी कळाल्याबरोबर क्रोधित झाले. भगवान शिवजी आपल्या जटेच्या द्वारा वीरभद्राला निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर दक्षाचा विध्वंस करा म्हणून सांगितलं. वीरभद्र त्या ठिकाणी आले. दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाला मारून टाकलं. हे कशामुळं झालं? निंदा केल्यामुळं. भगवान शिवजीची निंदा एखादा करत असेल तर त्या भक्तानं ऐकू सुद्धा नाही. शिवार
दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरच्छेद झाला तयाचा की कशामुळे झाला? भगवान शिवजीचं अस्तित्व मान्य केलं नाही, मुंडकं गमवावं लागलं, बोकडाचं बसवावं लागलं, मग स्तुती करायला लागला देवाची. आता बोलता येते म्हणून भगवंतांनी मुख दिलेलं आहे, वाचा दिलेली आहे, त्या मुखानं भगवंताचं नामजप करावं. सती मातेनं जात असताना सांगितलं, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरणालो. दयाळू घन शिव परमात्मा आहे. पुढल्या सतीचा अवतार हिमालय राजाच्या घरी मैना राणीच्या गर्भामध्ये पार्वती रूपानं जन्माला आली आणि भगवान शिवजीची पत्नी झाली. शिवार अनेक बोलता येईल या चरणावर, अनेक बोलता येईल. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. पुढे काय म्हणतात तिसऱ्या चरणात? शरण आलो तुझ्या नामाची आलो तुझ्या नामाची शरण आलो तुझ्या नामाची शरण सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा.
शरण आलो तुझ्या. चाल म्हणायची. शिवार शिवार शिवहार 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 शरण आलो तुझ्या नामाची आवडी, जीव चरफडी तया सुखा. कधीतरी देवाला माझं म्हणून बघा. हे माझं, ते माझं, फलानं माझं, बिस्तानं माझं, माझी शेती, माझं घर, माझी गाडी, माझे मुलं, माझे नातू, हे सगळं तुम्ही माझं माझं म्हणता. म्हणा, हरकत नाही, तुमचंच आहे, आपलंच आहे. पण एकदा त्या देवाला काय म्हणा, माझं म्हणा. तो तुम्हाला त्याचं केल्याशिवाय राहणार नाही. शिवहर. म्हणून एकदा सर्वांनी हात वर करा. देव माझा 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 शिव माझा हात वर, हात वर. झोपा. टाळी वाजवा की एवढं भजन. मला तर वाटालंय सप्त्यातलं मी प्रसादाचंच कीर्तन करायलो. पण काय करावं, गेल्या वर्षी माहीत नव्हतं गुरुजीला. आता करतील. असो, कधीतरी त्या भगवंताला माझं म्हणावं
आणि तो माझा असलेला भगवान तो आपल्याला आपलंसं करून घेतो. आणि म्हणूनच शिवदास माऊली म्हणतात, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, 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 एक वेळा भेटी द्यावी शिवदासा. भैरवी एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा. मग सुखे बैसा अंतरीच, अंतःकरणातून त्या भगवंताला एक हाक मारा. एक वेळा भेटी द्यावी शिवदासा. अंतःकरणातून म्हणा, हे देवा एक वेळ तुझं दर्शन दे, एक वेळ, जास्त नाही. किती वेळ? आणि भगवंताचं दर्शन किती वेळा? अहो एकाच वेळा. एक पदे विण एक परात्पर, देत गुरु निज ठाय रे भगवंताला म्हणा, देवा एवढी तुझी पूजा करतो, एवढं तुझं नामचिंतन घेतोय, एवढी तुझी भक्ती करतोय देवा, एक झलक दाखव, एक झलक तुझी, एक झलक दर्शन दे माझ्या डोळ्याला. एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा. मग सुखे पैसा अंतरीच. त्यानं भेट दिल्यानंतर काय होईल? त्याच्या चरणावर बसायला मिळेल, त्याच्या कैलासात त्याचा गण होऊन अशा प्रकारचं फिरायला मिळेल. मग सुखे बैसा अंतरीच, मग सुखे बैसा अंतरीच, रे रे ना आ आ मग सुखे बैसा अंतरीच,
आम्हाला अवश्य अशा प्रकारची तुम्ही भेट द्या असं हे एका महिन्याचं तप करून आपण देवाजवळ म्हटलं पाहिजे. निश्चित तो भगवान शिव परमात्मा आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. ही शाश्वती अशा प्रकारची भगवान शिवजीकडे आपण मागूयात. झालेली सेवा भगवान
परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी अर्पण करून तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणावर अर्पण करून याच ठिकाणी सेवेला विराम. कोरे पाटलांनी फोन केला आणि त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आमचे गजाननरावजी हे संपर्कात होते. आमच्या संगीताताई त्यांनीसुद्धा या ठिकाणी सेवा देण्याकरता आग्रह धरला. तुम्हा सर्वांचं दर्शन, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद निश्चित अशा प्रकारचा या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि याच ठिकाणी सेवेला विराम. गुरुराज